कारनाम्यासंदर्भातली आहे। तंत्रमंत्र, जादूटोणा, धमकी, मिळेल त्या मार्गाने भोंदू खरात लोकांना गंडा घालायचा। त्यातलाच एक मार्ग म्हणजे सोमवती अमावास्या। सोमवती अमावास्येला केल्या जाणाऱ्या अघोरी पूजेची माहिती आता एबीपी माझाच्या हाती लागली आहे। याच सोमवती अमावास्येच्या अघोरी पूजेमध्ये खरात समोरच्या व्यक्तीला अनामिका कापायला लावायचा। त्यातील रक्ताने काळ्या बाहुलीचा अभिषेक देखील केला जायचा। ही पूजा मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी असं सांगून खरात लोकांना लुबाडत असे। फसवणूक करण्यासाठी भोंदू खरात ही अघोरी पूजा करायचा आणि ही पूजा नेमकी कशी चालायची याचं नाट्य रूपांतर आता आपण पाहणार आहोत। भोंदू बाबा अशोक खरात भक्तांना लुबाडण्यासाठी अनोख्या आणि नवनव्या क्लुप्त्या वापरायचा। खरात आधी त्याच्याकडे आलेल्या व्यक्तीला पूर्णपणे आपल्या जाळ्यात ओढायचा। समोरील व्यक्ती पूर्णपणे जाळ्यात आल्यावर खरात त्याला सोमवती अमावस्येच्या रहस्यमयी पूजेची माहिती द्यायचा। मनातली इच्छा आणि हवं असलेलं पद मिळवण्यासाठी ही पूजा करावीच लागेल असं तो सांगायचा। या रहस्यमयी अघोरी पूजेसाठी घरात काळी बाहुली आणि काही टाचण्याही संबंधित व्यक्तीला आणायला सांगत असे। मग तो सोमवती अमावस्येच्या रात्री संबंधित व्यक्तींना पूजेसाठी बोलवून घे, त्यांना समोर बसवून काही मंत्र पुटपुटायला सुरुवात करे। मंत्रांसोबतच त्या काळ्या बाहुलीला एक एक करून टाचणी टोचली जाईल। टाचणी टोचल्यानंतर मग खरात समोरच्या व्यक्तीला त्याची अनामिका कापायला लावत असे। त्यातून रक्त आल्यानंतर ती अनामिका काळ्या बाहुलीवर धरायला लावे। पोटातील रक्त काळ्या बाहुलीवर पडू लागल्यावर खरात पुन्हा मंत्र म्हणायला सुरुवात करायचा। रक्ताचा अभिषेक पूर्ण होईपर्यंत मनातली इच्छा मागा असं खरात समोरच्या व्यक्तीला सांगायचा। सोबतच ही पूजा सिद्धी प्राप्त करण्यासाठी, भीतीवर मात करण्यासाठी आहे असंही खरात पूजेदरम्यान वारंवार सांगत असे। या पूजेमुळे नकारात्मक शक्तींवर नियंत्रण मिळवता येतं अशी ही बतावणी खरात करायचा। तर खरातच्या अघोरी पूजेसंदर्भातलं हे होतं नाट्य रूपांतर, ज्याच्यावरून आपल्याला हा प्रकार नेमका काय घडलाय याची कल्पना येऊ शकते। मात्र खरात फक्त अघोरी कृत्य करून पैसे कमवत नव्हता, तर त्याने सावकारी व्यवसायात देखील आपलं मोठं जाळं निर्माण केलं होतं। विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे। खरातच्या सावकारी व्यवहारांमध्ये कोणतीही अधिकृत नोंद नसल्यामुळे सर्व व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीर पद्धतीने चालवत असल्याची माहिती आहे। पैसे परत करण्यासाठी विलंब करणाऱ्यांवर तो विविध मार्गांनी दबाव आणत होता असंही कळतंय। खरातच्या या अनधिकृत सावकारी व्यवसायात काही बडे राजकारणी, अधिकारी वर्गाचा सहभाग आहे असा संशय आहे। खरातचे काही बडे भक्त त्यांचा काळा पैसा सावकारीसाठी पुरवत असल्याचा देखील संशय आहे। या प्रकरणी एसआयटी आर्थिक कागदपत्रांची तपासणी करत असताना काही महत्त्वपूर्ण बाबी समोर येण्याची शक्यता आहे। दरम्यान अशोक खरात भोंदूगिरी आणि सावकारी बरोबरच बड्या लोकांचे काळे पैसे पांढरे करण्यासाठी हवाला रॅकेट चालवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।